पिझ्झा बेस बनवण्यासाठी आपल्याला 1 कप कोमट दूध, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे पिठी साखर घालायची आणि 2 चमचे ड्राय ॲक्टिव्ह यीस्ट घालायचा. चांगलं ढवळून घ्यायचं आणि 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं. आता याच्यामध्ये आपल्याला मैदा ॲड करायचा आहे. 1 मोठा कप मैदा, चिमूटभर मीठ टाकायचं आहे. आपल्याला आता हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं तेल टाकायचं आणि चांगलं मळून घेऊया. तर असं मळून आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून ते 4 तास आपण त्याला झाकून ठेवायचं आहे आणि परत काही वेळासाठी त्याला झाकून ठेवूया. हे बघा आपलं पीठ आहे ना मस्त डबल साईजमध्ये झालेलं आहे. त्याची फक्त हवा काढून घ्यायची आपल्याला. थोडंसं तेलाचा हात लावायचं आणि मस्त त्याचे गोळे करून घेऊया. आता आपण गार्लिक ब्रेड स्टिक बनवतोय. बटर पेपरला ऑइलने ग्रीस करून घेऊया. परत आपण तयार केलेलं बॅटर आहे ते स्प्रेड करून घेऊया. पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं. आता आपण याच्यावरती बटर आणि गार्लिक फाईन चॉप करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बटर टाकलेलं आहे. ते आता आपण इथे स्प्रेड करून घेत आहोत. यामध्ये आपल्याला थोडेसे कॉर्न टाकायचे. प्लेन वेजीस बारीक चॉप करून टाकू शकता. त्यानंतर पिझ्झा सीझनिंग, ऑरेगॅनो, रेड चिली फ्लेक्स टाकायचे. नंतर प्रोसेस चीज, मोझरेला चीज छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं. नंतर हे आपल्याला असं उचलून ते फोल्ड करायचं आणि हे जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यावरती आपल्याला परत थोडंसं पिझ्झा सीझनिंग आणि चिली फ्लेक्स असं स्प्रेड करून घ्यायचं. एकदम हलक्या हाताने सुरीने असे कट करून घ्यायचं अशा पद्धतीने. गार्लिक ब्रेड स्टिक मी आमच्याकडे फिलिप्सचा एअर फ्रायर आहे, त्याच्यामध्ये मी हा बेक करायला ठेवते. 180 डिग्रीवरती 15 ते 20 मिनटं आपल्याला बेक करायचं आहे. फ्रायरमधनं आपण याला काढलेलं आहे. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघू शकता किती चीजी आणि मस्त क्रस्ट पद्धतीने आपलं गार्लिक चीज ब्रेड स्टिक तयार आहे.